लोअर परळ स्टोअरमध्ये नाही मिळत, तर त्या आम्हाला पुढे आहेत. मी ॲपवरती चेक केलं तर ते सगळ्या गोष्टी इकडे अवेलेबल होत्या. चल इथं घ्यावं लागतं. महाप्रसादाच्या लाईनला राहिल्यासारखं वाटतं. खूपच गर्दी आहे. 15वा ग्लास 15वा ग्लास. त्यांचं दूध आहे. नाही, इट्स व्हेरी ड्युरेबल स्टेबल आहे. तू काय लहान झाली आहे? मला पाहिजे. उठ उठ चल. हा. त्याला त्याला पण तू बसवलंयस का? इज माय फ्रेंड. नाव काय त्याचं? एल्फू. एल्फू नाव आहे त्याचं. हाय एल्फू, किती क्यूट आहे. चल उठ आता, ते ओरडणार तुला. असं लहान मुलांसारखं करू नको इकडे. सगळं आमच्या वेळेला तुझ्यासाठी हे नाहीये, असं काही नाहीये. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा अशा काय गोष्टी नव्हत्या. आता सगळ्या आल्या आणि आम्ही मोठे झाले आणि आमच्याकडे कोण लहान असं नाही ना आम्ही येऊ शकतो. हे सगळं आपण किड्स झोन मध्ये आलोय. किड्स झोन आहे. तुझाच झोन आहे. या माझ्याकडे हे छान आहे, ते मी माझ्यासाठी घेतलेले. हे हा, हे प्लेट्स आहेत ना तुझ्याकडे, आणि हे वाला आहे. स्पून्स आणि फोक्स खूप छान आहेत, म्हणजे क्वालिटी वाईज. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. फोक्स आहेत, स्पून्स आहेत आणि नाईफ पण आहे त्याच्यामध्ये. ती मस्त. तुम्ही काय असं लहान मुलांना जमा करून तू काय पार्टी वगैरे करते की काय घरी? नाही, ते माझ्यासाठी आहे. आणि हे फक्त 139 रुपीजला आहे. हा, ते बघितलं. ग्लास 99 रुपीजला आहे. ते बाउल्स आहेत. अँड हे पण 99 हे वाले प्लेट्स मस्त ना. आणि हे पण माझ्याकडे हे पण घेतलंय. सगळंच घेतलंय. तू का किड्स आहे? मला पूर्ण सेट कम्प्लीट केलं. हे घेऊया. नको, ते काय युजफुल नाहीये आपल्यासाठी. तू 4-5 आजूबाजूच्या मुलांना जमा कर आणि त्यांच्यासोबत खेळ. तसं काहीतरी लहान मुलं असतील ते माझ्यासोबत. भातुकली येस, भातुकली खेळायला खूप छान होतं. भातुकलीच्या वेळेला आमच्याकडे होते काही टॉईज, पण तू मॅगी खेळते. मॅगी बनव. चल ठेवते तुझ्यासाठी. नाही एक ऑक्टोपस आहे, टर्टल आहे, एक शार्क आहे, वेल आहे, डॉल्फिन आहे. मला पाहिजे. तुझ्यासाठी नाहीये ते. ठेव तू. चल. भुबू आहे, डॉगी आहे आणि ऑरेंज कलर. तू तुझ्यासाठी नाहीये, तू ठेव. मला दाखवायचं आहे कसं असतं ते. असं ओपन करायचं, त्याची कार अशी बाहेर येते. खायचं. बरं आहे ना, तुला साईट वरती घेऊन जायला छान आहे. ना क्यूट. हा, तू त्याच्यात भरून घेऊन जाऊ शकतेस काय. ओके चल ठेव. तुझ्या लहानपणी घ्यायला होत असते. लहानपणी असल्या गोष्टी नव्हत्या ना आमच्याकडे. काय करणार. हे छान कलर झालेत का कृतिका? कलर पण मला तेच आवडते. ते पेस्टल कलर पेक्षा हे कलर मला आवडले. तुम्हाला कोणते कलर आवडले ते तुम्ही सांगा कमेंट मध्ये. की हे पेस्टल कलर, सॉरी ते पेस्टल कलर आवडले की हे व्हायब्रंट कलर आवडले. पण मला वाटतं हे छान आहेत. ते छान आहे. हे म्हणजे हे आहेत. हे मला नाही आवडलेत. आम्हाला का आम्ही खूप लवकर मोठं झालो असं मला वाटतंय. मला आता परत लहान व्हावं असं वाटतं. ओके चल. हे बघ, इथे पण तुझा फेवरेट सेक्शन आहे कृतिका. मला ना याच्यातलं तो मंकी आवडतो. ते हल्ली तो फेमस झाला होता ना, काय ते काय नाव होतं? पंच नाव होतं का त्याचं? चल आपण त्याला बघूया. ठेव. नाही 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 नाही. छोटे मिनिएचर्स होते. ओ, ते त्यांचं डेली वाले आहेत ते. ते कृतिका ते बघ, ते भारी आहे ना एकदम क्यूट इंटेरियर. हा ना, डॉल हाऊस आहे. इथे छान आलंय. हा ना, हे कोणाला गिफ्ट हवं आहे हे मी माझ्या गोडूला देऊ शकते. शरयूला गिफ्ट देऊ शकते. आमची शरयू छोटी छोटी. ह्यात कृतिका तू जाऊन बस याच्यावरती. इथे फिरणार नाही ना याच्यात. आणि हे अशा प्रकारे काय काय आहे त्याच्यामध्ये. व्हायरल झालेला काय नाव, पंच या माकडाचं. येस येस, माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे. तर खूप लोकांनी इंस्टाग्रामवर ऐकून बघितलं असणार. पंच आला त्याच्यानंतर तो किती ॲनिमल्स. पण हे सगळ्यात व्हायरल झाल्यापासून हे आयकियातलं बेस्ट सेलर टॉय आहे असं आलं होतं. हो,
फ्रेंड हे शुभमचे पूर्वज आहेत. तूच आहेस ते. दिसतो. आज आता जो हाय शुभम. कोणाला घेतलाय श्रुतिका तुझ्यासारखे फ्रेंड तुझे? तुझ्यासाठी. हा तू आहे. शुभम आहे. मी नाही, तुम्ही ते वेगळीकडे आहे. हा पण शुभम आहे. त्यांना खांद्यावर घे चल. चलो. किती एकदम क्यूट आहेत आणि किती सॉफ्ट आहे. हो, मला ब्लॅक वाला आवडला. ब्लॅक वाला एकदम असं रिअल वाटतो, रिअल म्हणजे असं थोडं छान वाटतं दिसायला. माकड असतं. म्हणजे हा पण चांगला आहे. हाय कर बाबू. हाय. इथे बघा, इथे बघा जर बा तिला मारूया. नेहमी असं ती काय करते? आपण जे बघायला आलोय ते घे. ते काय लहान मुलांच्या याच्यामध्ये बसलीस. मला आवडेल असं पण मला पाहिजे. हा वाला तुझ्या इथे फेवरेट एक ॲनिमल आहे जो तुझ्या फेवरेट आहे. हा बघा तुझा फेवरेट ॲनिमल. मला फोबिया आहे सापांचा. मला अजिबात आवडत नाही. नेहमी सापांची भीती वाटते म्हणून सांगते आणि गळ्यात बघा घालून बसली आहे खोटारडी. तो कृतिका घेऊया का आपण तुझ्यासाठी? तू घे. ह्याच्यात कुठे हात असं काय ते. चल आता उठ. आता आपल्याला जे आपण आवडते घ्यायला आलोय ते जाऊया. असं आहे एका पॉइंट कुठेतरी गेलो ना तिकडेच बसावंच वाटतं. किती सॉफ्ट आहे हे सगळं. बेड मधून आवाज येते. तुझे 100 किलो वजन त्याच्यावर नको टाकू. 100 नाही आहे माझं वजन. हाफ किलो 150 किलो आहे फक्त. कृतिका आहे बघा काय. एकदम मम्मू आहे. हे बेबी आणि हे अरे नाही ते असंच आहे. जॉईंट आहे कृतिका. हा ही त्याची मम्मा एकदम आहे. रिअल वाटतं. छोटं बच्चू. छोट्या बच्चूचा फेस दाखव कृतिका. वा मस्त तूच आहेस ती. आणि तो कृतिका सारखा एक दिसणारा माणूस आहे बघा रे, मिस्टर बीनचा. मिस्टर बीनचा टेडी. आणि ह्यामध्ये कृतिका आहे कुठेतरी, तुम्हाला दाखवतो. हे बघा झोपाळू कृतिका. हिप्पो कधी झोपत नाही. ते झोपून आणि पडून असतात तुझ्यासारखे फक्त. असतात आणि ते पडूनच असतात आणि सगळीकडे लाईफ खूप एन्जॉय करत असतात. त्याचे डोळे बघा झोपायसारखे. आणि हे बघा कृतिकाचे पण डोळे झोपायला आले. स्वतःची बघत. आणि हे सगळ्यात मोठं हे बघा काय काय नवीन नवीन आलं आहे इथे. हे कोण आहे? 3 माकडं गांधीजींची. आणि ते आता बघितलेलं आपण ते. आणि हा बघा केवढा मोठा कृतिकाचा भाऊ. कृतिका त्याला गळ्यात घे. मस्त आहे ना. खरं सॉफ्ट आहे बघ. घे बघ. पोट बघ. शुभम तू असंच खात राहिला तुझं पण पोट ह्याच्यासारखं होणार आहे. सपोर्ट नाहीये. आहे. पू द भालू नाही पू नाही. विनी द पू. विनी द पू. येस. मस्त आहे ना. एकदम सॉफ्ट आहे. हो. संद्रे बाबू. अशा प्रकारे. पण मला सगळ्यात इथला मंकीज आवडला. पंच. मंकीज खूप क्यूट आहे. मला हा पण एवढा नाही आवडला. ब्लॅकवाला मंकी मला खूप आवडला जो इथे आहे. रिअल वाटतो बघा. आणि हे इकडे खूप मस्त त्यांच्या प्रोडक्ट्सनेच त्यांनी क्रिएट केलेल्या आहेत सगळ्या हे गोष्टी. बघ ना कसे लटकले. आणि हनीकोम बघ किती मस्त बनवलंय. शुभम हनीकोम बघ किती मस्त बनवलंय. त्यांना हलवल्यावरती वाटतं की ते खरंच लटकत आहेत. आणि हे बघ ना कृतिका हे दाखव ना. ओ एकदम रिअल वाटतं. आणि हनीकोम बघ रे कसं बनवलंय. असं वाटतंय ते खरंच लटकत आहे. खरंच लटकतंय. म्हणजे असं रिअल आहे असं वाटतं होय की नाही. डेकोर किड्स रूम साठी डेकोर करायचं असतं हे मस्त आहे तुझ्यासाठी. आणि हे बघा हनीकोम हे त्यांचं स्वतःचं जसं एक लॅम्प हँगिंग लाईट आहे. तर त्यांनी हनीकोम बनवलं. सो या आता ती एक मुलगी होती तिला हे सगळं असं ना आवडत होतं. ती असं येऊन झोपत. किती क्यूट आहे केलाय हा किड्स बेडरूम आहे. किती छान असं म्हणजे गर्ल्स साठी केलेला आहे हा बेडरूम. येऊन त्याच्यात झोपत होती आणि तिथे जाऊन बसली पाहिजे आणि तिचा मेकअप वगैरे करते असं करत होती. आणि तिला ते टॉयज हवे होते. तिच्या पप्पांकडे ती मागत होती की असं असं हवं आहे मला. पण ते त्यांनी नाही घेऊन दिलं. आपण पण तेच करतो की आपल्याला हवं असेल
त्या गोष्टी तेव्हा म्हणजे त्या एज मध्ये हवे असतात, पण त्यावेळी आपण ते नाही घेत. आणि आता आपण हे घेऊ शकतो, पण आता आपल्याला त्याचा काही युज नाही. यूज नाहीये. तर हे मला आवडलंय, मी आता हे घेऊ शकतो, पण मी आता करू काय? काय करू? काय करू तर शकत नाही. आवडतोय तरी असं पडून राहणार तो. म्हणजे Yes. age होतं त्यावेळी त्याच्यासोबत खेळू शकलो असतो आपण. बरोबर. तर म्हणून ज्यावेळी जे हवं असतं त्यावेळी ते आपण घेतलेलं बरं असतं, कारण टाइम कधी येत नाही. परत आपण कधी म्हणतो येत की नाही. नंतर करूया नंतर करूया, पण ते नंतर कधी माझा येतं. टाइम आहे आता, तू मला देऊ शकतेस. तुझ्यासाठी आय एम नाहीये जस्ट अ किड. मिरर जिथे तो तिथे तिथे मिरर सेल्फी आणि शुभम त्याचे ओके काय आहे Wardrobe आहे बनवलेला. तुझं सगळीकडे तू आपलं मसल का फ्लेक्स करतो सगळीकडे. माझे पण जिमला बघावं जायला नाही मिळालं. खूप आम्ही बिझी आहोत सध्या. माझी पण बॉडी सगळी उतरलेली. हे बघा ना, हे मला wardrobe चांगलं बनवलं. मला असं वॉक इन क्लॉजेट हवं आहे शुभम. माझं जेव्हा स्वतःचं घर असेल ना या आम्ही कसं आहे की त्या IKEA मधले जे काही गोष्टी आहेत, म्हणजे जे ॲडिशनल गोष्टी आहेत, फर्निचर वगैरे, ते आम्ही इथे घ्यायला येतो. पण हे सगळे वॉर्डरोब्स वगैरे दिसायला चांगले वाटतात, त्यांची एवढी ड्युरेबिलिटी नाही आहे मला वाटतं. तर तुम्हाला कारण का हा बघा ना हे खूपच असं एकदम बोर्ड आहे. पार्टिकल बोर्ड आहे म्हणजे दिसायला छान वाटतं. जर तुम्हाला असं रेंटल फर्निचर म्हणून हवं असेल, रेंटल मध्ये राहत असाल किंवा तुम्ही एकदम मुव्हिंग असाल सगळीकडे किंवा तर मग हे खूप चांगलं आहे. हां पण ह्याच्यापेक्षा भारीतलं फर्निचर सेम दिसणारं बनवून हवं असेल तर तुम्ही आमच्याकडनं घेऊ शकता. आम्ही बनवून देऊ तुम्हाला नक्कीच. कॉन्टॅक्ट करा ऑरा इंटिरियर्सला. आम्ही आता आमच्या इन्स्टाचं पण लिंक ह्याच्यावरती पॉपअप करू. तुम्ही तिथे जाऊन आमचं इंस्टाग्राम अकाउंट बघू शकता. ओके थँक्यू. चलो कृतिका कुठे आहे यार? कुठे गेलीस कृतिका? ए कृतिका, इथे काय झोपली आहे काय? हे आळशी होऊन झोपली काय? किती कम्फी आहे. ते काय आपलं घर थोडी आहे इथे तुला झोपायला? मी तुला 2 मिनिटं तिथे गेलो होतो ती बेडरूम बघायला, तर तू इथे येऊन लगेच झोपलीस. उठ उठ. एक मस्त वस्तू आहे. किती पण वेळ तुम्ही इथे बसू शकता, झोपून बघू, हा, ट्रायल घेऊ ते best शकता. आहे कोणी इकडचं. काय येते बोलायला येते. मी छोटीशी पॉवर नॅप घेतलेली आहे इकडे. पण तू इथे खरंच झोपलीस मस्त की झोपली? वाटते. ही अशी झोपली काय? झोपणाऱ्यातली प्राणी आहे हा. थकायला तर झालंय. तिला आणि कुठे पण किती झोपायला चालेल. सांगा, ती कुठेही झोपू शकते. असं तिला झोपायला चांगलंच मिळाले. कम्फर्टेबल आहे तर मग झोपायचं नाही का माणसाने? पण मी जरा 2 मिनिटं गेलो तर तू लगेच झोपलीस. पॉवर नॅप माझा बाम कुक्षी वाजले आहेत बघ किती. 6 वाजले. 6 वाजता तू कुक्षी घेतात, 3 वाजता किंवा 4 वाजता घेतात लोक. मी बिझी होती खूप ठिकाणी सगळं काम. चल उठ. आपल्याला जे काय घ्यायला आलोय आपण ते काहीच नाही. आपली कार रिकामी आहे पूर्ण. अजून आपण काहीच नाही घेतलंय. खूप दमली आहे गाईज. उठ चल. जायचंय. Yes. चलो चल गाडी घे चल. गाडी घे. मालवाली झाली. काय बोलतो? गाईज तुम्हाला असं काहीतरी डेकोरेटिव्ह आयटम्स हवे असतील ना, तर तुम्ही खरंच IKEA मध्ये येऊ शकता. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ना, अशा डेकोरेटिव्ह आयटिव्स किंवा असे लॅम्प्स म्हणा किंवा पिलो कवर्स, तर हे तुम्ही इथे घ्यायला म्हणजे बेस्ट आहे. असे काहीतरी तुम्हाला स्टोरेजसाठी हवं असेल तर, किंवा छोटं मोठं फर्निचर हवं असेल तर ते बेस्ट आहे. आणि जर फिक्स्ड फर्निचर बनवायचं असेल तर तुम्ही कोणाला आम्हाला भेटणार? कॉन्टॅक्ट करायचं. ऑरा इंटेरियर. ऑरा इंटिरियर्स सर्वा. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू ऑरामध्ये आम्ही शकता. कसं की आम्ही हे एन्श्योर करतो की आपली क्वालिटी सगळ्यात बेस्ट आम्ही देतो, जेणेकरून तुम्ही ते त्या फर्निचरला कंटाळा आलं पण ते फर्निचर ब्रेक नाही होणार असं. आणि विथ कस्टमायझेशन. हां, तुम्हाला इथं आता एक छोटा कन्सोल आहे. तर हा कन्सोल बघा ना, असं साधारण 3.5-4 फुटाचा आहे. पण तुमची जर स्पेस असेल मोठी 6 फुटाचा, तर तुम्हाला ते वरचा असा हिस्सा रिकामी राहू शकतो, जो भाग रिकामी आहे, जेणेकरून तिथे धूळ बसण्याची शक्यता आहे. पण हा तुम्हाला जर इथे घेतला तर तुम्हाला तेवढाच मिळेल. पण आम्ही जर बनवून दिला तर तो हवा तेवढा वेळ हवा तेवढी साईज तुम्हाला मिळू शकते आणि आम्ही तो कस्टमाइज करू शकतो. चल आता पटकन. सो कम्फर्टेबल. झोपायचं नाही आहे तुला इथे? झोपत नाहीये, त्याला पॉवर नॅप घेणं म्हणतात. दमलं की माणूस पॉवर नॅप घेतो. पॉवर नॅप खूप मोठी आहे. चल चल, मशीन. ती गाडी घे आमची. मशीनला पण थोडासा. ही आमची मालगाडी आहे. मालगाडी, चल गाडी घे. हा बेडरूम खूप छान आहे. म्हणजे असं एक वॉर्म कलर्स. आणि हे काय करते, त्यांचं काम करते का तू? मला खूप आवडतं छोटे जे टॉडलर्स असतात त्यांच्यासाठी. आणि मस्त एक सेक्शन बनवून दिलंय की हो 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 हो.
फॅमिली आहे त्यांच्यासाठी बनवले. यांच्यासाठी हे बेडरूम बनवलेलं आहे जिथे छोटा बच्चू इथे राहू शकतो. त्याच्यासाठी छोटा वॉर्डरोब आहे. कृतिका तुझ्यासाठी हा छोट्या मुलांचा वॉर्डरोब असून तू पण त्याच्यात राहशील, एवढा छोटी आहेस तू. हे बघ. येस. रेग्युलर वाले हिंचीच वापरते. हे ह्या साईडला हे मस्त आहे. हा मिरर खूप छान आहे, पण असं अँटिक मिरर टाईप आहे. तर तुम्हाला जरा असं काही मिरर्स वगैरे हवे असतील तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. याची प्राईस किती आहे? 9,990 रुपीज. किती मस्त सेटअप केलंय. हां, असं मस्त सेटअप केलं आहे या लोकांनी. माझी तर हाईट पडत नाही. तर छान आहे एकदम फर्निचर. तुम्हाला असं लूजमध्ये हवं असेल जर रेंटल अपार्टमेंटसाठी तर तुम्ही हे नक्की घेऊ शकता. आणि काही दिवसांसाठी किंवा काही वर्षांसाठी हवं असेल तर ते छान आहे. पण जर तुम्हाला असंच एक फिक्स्ड फर्निचर म्हणून जर छान असं क्वालिटीमध्ये बनवणं हवं असेल तर तुम्ही ऑरा इंटेरियर्सला नक्की विजिट करू शकता. आम्ही छानपैकी ते बनवून देऊ आणि ते पण कस्टमाइज आहे विथ बेस्ट क्वालिटी मटेरियल. तर हा कसा एक पुट्टा टाईप मटेरियल आहे. हे दिसायला छान आहे. बॅकला हा एकदमच पुट्टा आहे, पण आम्ही जे यूज करतो तो एक थिक प्लाय यूज करतो जेणेकरून ते टर्माइट प्रूफ पण होऊन जातं आणि स्ट्रॉंग राहतं. कारण बॅग जो असतो तो त्याचा बेस असतो. आणि हे पण बघा ते कसं आहे की हे जे ड्रॉवर्स आहेत ते कस्टमाइज नाही आहेत तुमच्याप्रमाणे. हे कॉमन ड्रॉवर्स आहेत. तुम्हाला जर ड्रॉवर्स नको असतील, शेल्फ हवे असतील तर ते आमच्याकडे तुम्हाला कस्टमायझेशन करून मिळेल. तो एक बेस्ट पॉईंट आहे ऑरा इंटेरियर्सचा. आणि कॉस्ट बघा, आम्ही ह्याच्यापेक्षा कमी प्राईजमध्ये ह्याच्याहून बेस्ट बनवून देऊ. पण हे बाकीचे जे सेटअप आहेत तुम्हाला जसं लॅम्प हवं असेल किंवा असे छोटं मोठं डेकोर आयटम्स हवे असतील तर ते तुम्ही नक्की इथे येऊन IKEAमध्ये घेऊ शकता. चल कृतिका, त्यांचं विस्कू नकोस तू इथे पण झोपायची तयारी करतेस की काय? आपल्याला एक घ्यायचं आहे म्हणजे एक छान कॉफी टेबल घ्यायचा आहे आणि एक छान रग घ्यायचा आहे. तर तो आपण सोर्स करूया. चला चलो. एकदम वाव, कॉम्पॅक्ट रूम अँड अशी गेमिंग रूम. येस, एकदम लाईव्ह स्ट्रीम वगैरे करतात. श्रीमान लेजंड वगैरे आणि कोण कोण असतात? खूप लोक आहे ना लाईव्ह स्ट्रीम. येस येस. तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोण कोण लाईव्ह स्ट्रीमिंग करतात. लाईव्ह स्ट्रीमिंग करतात कोण कोण लाईव्ह द्यायचं. बघा तो स्पेस एनर्जीवरती चालतो. स्पेस टेक्नॉलॉजीवरती हा चालणारा अशा प्रकारचा हा. आणि हा स्पेस टेक्नॉलॉजीवर चालणारा जो आहे मॉनिटर आहे. बस कृतिका, त्यांचा मोडायला आली असतो. हे छान आयडिया आहे ना एक कृतिका. स्टडी टेबल विथ ड्रेसिंग युनिट कॉम्पॅक्ट स्पेसमध्ये त्यांच्यासाठी छान आहे. हां, याची आणि ह्याची प्राईस पण बघाल तर तुम्ही छान आहे. 6,000 रुपयामध्ये तुम्हाला आणि मी तिथे ड्रॉवरही आहे. ड्रेसिंग युनिट आहे ते बनवून मिळेल, म्हणजे बनलेलं मिळेल. विथ स्टडी टेबल टाईपच आहे की ज्याच्यात तुम्ही ऑफिस डेस्क म्हणून पण यूज करू शकता. विथ मिरर पण आहे ज्याच्यात तुम्ही कॉस्मेटिक्स अँड मेकअप करू शकता, मेकअपचे सामान ठेवू शकता. आणि यामध्ये जे काय आहे ते पण ओपन होतं का कृतिका? अच्छा, नाही, हे असा ड्रॉवर आहे. नाहीच ना? हां, तर असं छोटं मोठं फर्निचरसाठी तुम्ही इथे नक्की या. पण कस्टमाइज फर्निचर हवं असेल तर कोणाकडे मिळेल कृतिका? पण खूप छान आहे आणि अशा व्हॅनिटी एकदम छान प्रकारे इथे बनवली आहे. मला यांचं असं डेकॉर खूप आवडतं की जे प्रॉपर डेकॉर करून ठेवतात. तुम्हाला जर असं काही बनवायचं असेल तर तुम्ही ते बनवू शकता घरी. त्याचे छान असे फ्लॉवर्स ठेवले आहेत. कोणते इन्फ्लुएन्सर किंवा ॲक्टरला आपलं व्हॅनिटी बनवायची असेल तर अशी ती नक्की बनवू शकता. इथे छान मॉकअप आधी केलेलं असतं की जर तुम्हाला इकडनं जरी नाही घ्यायचं असेल तर तुम्हाला एक आयडिया येते की हां, बरोबर. दुसरीकडे कुठे करू शकतो, स्वतः असं बनवू शकतो का. आणि तुम्ही बघू शकता एक असं तुम्हाला दाखवतो मी. ते छान असं एक युनिट बनवलं, म्हणजे यू शेप युनिट आहे
विथ ह्या साईडला असे ड्रॉवर्स आणि शेल्फ आहेत, प्लस त्या साईडला शेल्फ आहेत तर तुमच्या बॅगसाठी आणि ते छोटे छोटे पुलआउट शेल्फ आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ज्वेलरी ठेवू शकता, इथे रिंग्स ठेवू शकता, यामध्ये ज्वेलरी ठेवू शकता असं. आणि हे एक चांगलं आहे की जर मला हे नुसतं हवं असेल तर हे नुसतं पण तुम्ही बाय करू शकता. जसं हे 1290 रुपयाला आहे, ह्याचा नुसता हा ज्वेलरी ट्रे आहे. चला आपण जे काम करायला आलोय ते करायचं आहे आपल्याला. वरळीचं जे आयकी आहे ते खूप असं छोटंसं आहे, त्याच्यामुळे ते खूप कॉम्प्लिकेटेड नाही आहे. तिथे काय काय मटेरियल्स आणि कुठे आहे त्याच्यामुळे ते मेन्शन केलेलं आहे की कुठे काय मिळतं ते, आणि त्याच्या हिशोबाने आपण ते लगेच बिलिंग काउंटरपर्यंत पोहोचू शकतो. पण इथलं जे आयकी आहे एवढं मोठं आहे ना की तुम्हाला समजत नाही की आपण कुठल्या सेक्शनमध्ये आहोत किंवा कसं जायचं आहे आपल्याला. तर ते असं त्यांनी मुद्दामून असा एक बुलबुले क्रिएट केलं आहे. त्याच्यामुळे कसं होतं की आपण कुठे आहोत नक्की ते समजतच नाही. तर तुम्हाला जर समजायचं असेल ना तर हा सगळीकडे एक ॲरो दिलेले आहेत त्यांनी, ते ॲरो जर आपण फॉलो केले ना तर आपण कुठे आहोत ते आपल्याला समजतं. प्लस तुम्हाला कुठे बिलिंग काउंटरकडे जायचं असेल तर आपण हा ॲरो फॉलो करत करत गेलो तर आपल्याला बिलिंग काउंटरपर्यंत आपण पोहोचू शकतो. तर जे आपल्याला एक सेंटर टेबल हवं आहे आणि एक रग हवं आहे आणि पण काही काही गोष्टी आहेत. मेन जे आहे आपल्याला ह्या आयकियामधून वर नाही मिळत, जे फर्निचर पीसेस जे असतात आम्हाला जे कॉफी टेबल हवंय ते जे आहे त्याचं फक्त एक सॅम्पल इथे ठेवलेला असतो, पण त्याचे जे प्रोडक्ट्स असतात ते इकडे खाली वेअरहाऊस मध्ये असतात. ते आपल्याला सेल्फ पिकअप जाऊन त्या आईल वरती जाऊन करावे लागतात. तर आपल्याला जे आवडलेलं कॉफी टेबल आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आहे की आपल्याला जे काही फर्निचर आवडलं ते जर मला इथे परचेस करायचं असेल तर यांनी कसं ऑप्शन ठेवलं की इथे मोठं वेअरहाऊस आहे जो इथे बनवून ठेवलेलं आहे आणि खूप ह्यूज वेअरहाऊस आहे. आणि ते वेअरहाऊस एकदम लांबपर्यंत आहे, एकदम म्हणजे तुम्ही एकदम लांब रन करू शकता. आणि इथे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही असं प्रिपेअर पण राहा की तुम्हाला खूप लांबपर्यंत चालावं लागू शकतं किंवा वॉक करावं लागू शकतं. 10,000 स्टेप्स पण तुमचे कंप्लीट होतील यामध्ये. आणि आम्ही पण आज येताना रनिंग शूजच आमचे घालून आलो आहे की जेणेकरून आपल्याला खूप वॉक करायचं आहे, हे मला माहिती होतं. आणि ते छोट्याशा गोष्टीसाठी पण थोडं वॉक करावं लागतंय तेवढं. पहिले गेलो वरती कारण आम्हाला वाटलेलं की वर ते प्रोडक्ट मिळेल आणि आमचं राहू आहे, पण त्यांनी मग सांगितलं नाही इकडे तुम्ही पिकअप नाही करू शकत, तुम्हाला डाऊन म्हणजे L1 ला आलो. येस. तर म्हणजे आम्हाला पण तेच वाटलेलं की ते वरती आम्हाला तिथे मिळेल, कारण ते जिथे त्याचा डिस्प्ले एरिया आहे तिथे ते होतं. पण ते तिथले जे स्टाफ होते त्यांनी सांगितलं ते तुम्हाला सेल्फ पिकअपच करावं लागेल, आणि त्यांनी ते कुठे मिळेल हे पण आम्हाला सांगितलं. त्याच्या हिशोबाने आम्ही ते खालती आलो आहे. आणि तर तुम्ही बघितलं तर हा खूप असा मोठा सेटअप ह्यांनी तिथे लावून ठेवला आहे. तर तिथे बघाल तर हा सोफा बघा तुम्ही केवढा टू सीटर सोफा जो आहे तो खूप मोठा आहे आणि 3 ऑप्शन्स त्यांनी तिथे ठेवले आहेत. तर हा जर मला सोफा हवा असेल ना तर तिथे त्यांनी लिहून ठेवलं की तो कुठे मिळणार आहे. तिथे जर तुम्ही बघितलात ना तो रॅक नंबर 29मध्ये तो अवेलेबल आहे. तर तुम्ही जाऊन तिथनं त्याला पिकअप करू शकता. म्हणजे हा असा सेल्फ पिकअपचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यात पण आता बघा इथे जी चेअर लावलेली होती जी आपल्याला समजा मला ही परचेस करायची असेल चेअर, तर इथे लिहिलेलं की ही रॅक नंबर 26मध्ये आहे. आणि जर इथे तुम्ही रॅक नंबर 26मध्ये गेलात तर तुम्हाला ही सेम चेअर जी आहे याच्यात कलर ऑप्शन्स आणि हे सगळे दिलेले आहेत. आता हे बघा इथे कलर ऑप्शन्स पण आहेत, जो कोणता कलर हवा आहे तो, आणि तो कुठे ठेवला. आता ही रेड चेअरमध्ये जी बाहेर आपण बघितली ती जर मला आवडली असेल तर ही इकडनं मला पिकअप करायची, आणि इकडनं आपण पिकअप करून सेल्फ बिलिंगला पण आपण जाऊ शकतो. म्हणजे ते सेल्फ बिलिंग पण करू शकतो. सारे चेअर्स ठेवले आहेत आणि जे आहे आपल्याला मिळत नाही आहे, जे आपल्याला हवं आहे तेव्हा नाही. आपल्याला हे बघा आपल्याला मिळालं आहे फायनली. हे वाला आपल्याला कॉफी टेबल हवा आहे जे ब्लॅक कलरमध्ये आहे, आणि ते ब्लॅक कलरवालंच आपल्याला घ्यायचं आहे. आणि हेच आम्ही शोधत होतो इतक्या वेळ. आता हे कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही या इकडे, ह्याच्यामध्ये हा वाला रॅक आहे ना, असं ते वाला कुठे मिळत नाही आहे मला ते. मला नाही. अरे हे बघा हे मिळालं आहे आपल्याला, हे वाला हवं आहे आपल्याला, जे ब्लॅक कलर मधलं जे सेंटर टेबल आहे हेच आम्ही इथे घ्यायला आलो आहे. तर आता हे कुठे आहे तर हे रॅक नंबर 13मध्ये ठेवलेलं आहे. ते कसं ठेवलंय तुम्हाला दाखवतो या. फायनली आम्हाला हवं आहे ते वाला सेंटर टेबल मिळालेलं आहे. येस, हे खूप हेवी आहे तर आम्ही हे वाला घेतोय आमच्या साईटसाठी.
आणि हे वाला आम्ही कसं जॉईन करणार आहोत, याचा फायनल लुक कसं येणार आहे आणि ते कसं दिसणार आहे ते आम्ही तुम्हाला दाखवू. आणि ह्याच रीलमध्ये आम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटी ते दिसेल की कसा प्रकारे हे जॉईन झालं आहे आणि ते साईडवर त्याचा लुक कसा आला आहे. बघाल ते किती ह्यूज आहे, असं टाईप त्यांना मटेरियल सगळं घेऊन जात आहे. आणि तुम्हाला समजेलच या कृतिकाची एवढी साईज छोटी आहे आणि ते किती लांबपर्यंत जाते. ही मुलगी पण जे सगळं सामान घेऊन जाते ते एकदम लांब कुठेतरी घेऊन जाईल असं वाटतं. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही नक्कीच रनिंग शूज आपले घालून या, कारण हे खूप ह्यूज आहे. इथे तुम्हाला जर छोटीशी झालेले 7,830. आम्ही आलेलो तेव्हापासून इथे एवढे स्टेप झाले आहेत. आणि कोणती एक छोटीशी गोष्ट जरी हवी असेल तर तुम्हाला इथे ती शोधावी लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला या वेअरहाऊसमध्येच येऊन त्या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतील. आणि हे सगळीकडे तुम्हाला दाखवलेलं आहे की काय काय कुठे आहे. तर ही गोष्ट जर तुम्ही वरती बघितलं असाल आणि ती तुम्हाला बाय करायची असेल तर इथेच येऊन तुम्हाला हे परचेस करावं लागेल. कारण इथे सगळं हे आयकियाने हा जो बुलबुलैया आहे तो मुद्दामून क्रिएट गेलेला आहे, कारण जेणेकरून बरोबर जेणेकरून लोक फक्त नुसतं एक वस्तू घेऊन बाहेर जाऊ नये, पूर्ण फिरून सगळं घेऊन मग बिलिंग करायला, म्हणजे एक एक गोष्टी ते घेऊ शकतात. हे पण चांगलं आहे, हे पण चांगलं आहे, सगळ्या गोष्टीकडे बोलले. किचनपासून बाथरूम एक्सेसरी, स्टोरेज, बेडरूम्स. हां, आणि ह्यांनी तीच आयडिया केली आहे की त्यांना जर कोणती गोष्ट आता मला समजा बेडरूमची गोष्ट होती तरी तुम्हाला सगळं ऐका फिरून तिथे जावं लागतं. असं नाही की डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता. आता आम्ही पहिले गेलेलो फूड कोर्टमध्ये. फूड कोर्टमधून आम्ही फिरत गेलो किड्स बेडरूम, किड्स एरियामध्ये. जर तुमची छोटी छोटी मुलं पण असतं इकडे, त्यांचा किड्स झोन पण आहे तिकडे, तुम्ही त्यांना सोडू शकता आणि तुम्ही पेरेंट्स लोक सगळे चांगल्यापैकी शॉपिंग करू शकता, कारण का मुलं सगळी कंटाळतात तिकडे येऊन. आणि मला पण कंटाळा आला होती तुला फिरवायला इथे. तू किड्स रूममध्येच त्या किड्स एरियामध्येच फिरत होती. आमची सगळी शॉपिंग झालेली आहे. आम्ही रग घेतलेला आहे, कॉफी टेबल घेतलेलं आहे, काही क्यूट प्लांट्स हवे होते आम्हाला शूटसाठी, ते पण आम्ही घेतलेले आहेत, डेकोरेटिव्ह आयटम्स. आणि येस, तर आमचं जे काय शॉपिंग आहे ते आमची करून झाली आहे. साईटवरती जे काय आम्हाला लागणार आहे ते सर्व मटेरियल आम्ही घेतलं आहे. त्याचं बिलिंग पण आमचं झालं आहे आणि त्या सगळ्या मटेरियलचं जर कसं काय आउटलुक येईल आणि कसं प्रकारे ते दिसणार आहे आमच्या साईटवरती, त्याचा मी नक्की एक व्हिडिओ टाकू. आमच्या ह्याच व्हिडिओच्या एंडला तुम्हाला ते त्याचा एक रिझल्ट कसं दिसेल ते पण दाखवू. आणि ते कसं बनवतानाचं पण एक छोटासा पॅच आम्ही त्यामध्ये टाकूच नक्की, की हे कसं असेंबल करायचं आहे. टेबल जे आपण बघितलं सेंटर टेबल आपल्याला कसं असेंबल करायचं आहे हे पण आम्ही त्यामध्ये दाखवू. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या क्रू अँड शूच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.